आज भव्य दिवस कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडते आणि या मैदान मित्रांनो एक वेगळाच निकाल आपल्याला दिसतोय तो म्हणजे सर्वच टॉप नंदींची सेमीला हार झाली आणि काही टॉप नंदीची सेमी सेमी पास करून फायनलसाठी पात्र झाली. तर सर्वात पहिला आपण पाहूया कोणाकोणाची हार झाली. तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्येच वेगाची शेवट पंचमी केसरी सर्जा आणि सर्जासोबत होता हरण्या यांची हार झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक 2मध्ये मथुर आणि चिक्याची हार झालेली आणि सेमी क्रमांक 8मध्ये आपला एकदशीमध्ये केसरी बाकासूर आणि बाकासूरसोबत होता शिरसवडीची रायफल यांची हार झालेली. त्याचबरोबर मित्रांनो सेमी क्रमांक 2मध्येच पिस्टन 22-11 होता त्याचीसुद्धा हार झालेली. आता आपण पाहूया नक्की सेमीपासून फायनलसाठी कोण कोण पात्र झाले. तर दिवाण्या महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल अण्णा बोरकर यांचा दिवाण्या आणि त्याच्यासोबत होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सेमीपासून फायनलसाठी पात्र झालेत. त्यानंतर मानगरचं वादळ सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाला आहे. त्यानंतर रायफल 81-81 आणि त्याच्यासोबत होता लक्षा सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाले. तर मित्रांनो सेमी क्रमांक 8मध्ये बाकासूर विरुद्ध चिमण्या काटाकीर अशी लढत झाली आणि चिमण्या आणि साई सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झालेत. त्यानंतर मित्रांनो रुद्रा वैभव कदम यांचा रुद्रा देखील सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाला आहे. त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक 3मध्ये भुंगा आणि सर्जा यांनी सुट्टा निकाल घेतला होता, पण तरीसुद्धा मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे गाडी बाद देण्यात आली आहे आणि या सेमीमध्ये भवानी आणि सम्राट फायनलसाठी पात्र झालेत. तर मित्रांनो असे बऱ्याच टॉप नंदींचे सेमीला हार झाले, तर काही टॉप नंदींची सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाले. तर जे फायनलसाठी पात्र झाले त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा फायनलसाठी मित्रांनो. आणि ज्यांची हार झाली मित्रांनो त्यांना पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. खेळामध्ये हार जीत होतच असते. मित्रांनो तुमचं मत काय या मैदानात एक नंबरचे मानकरी कोण होतील कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.